नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आता स्वतः रविराजांच्या हातात खूप मोठा क्लू लागणार आहे. एका अनामिक व्यक्तीकडून रविराज आणि सायली यांना एक महत्वाचा क्लू मिळणार आहे. ते म्हणजे मधुभाऊंच्या रहस्याचा. तर इतकंच नाही की ज्या वेळेला मधुभाऊ हातामध्ये फोटो घेऊन निघालेले असताना तो फोटो हिसकावताना आता ज्या वेळेला नागराज कॅप्चर झालेला आहे आणि हा व्हिडिओ शूट झालेला आहे. आता हा व्हिडिओ रविराज पर्यंत पोहोचवण्याचं काम एका अज्ञात व्यक्तीने केलेलं आहे. आता ही व्यक्ती कोण आहे, आता या व्यक्तीने व्हिडिओ कसा शूट केला होता आणि जन्माष्टमीच्या दिवशी अनेक व्हिडिओ शूट होत असताना दोन सत्यांचा एकाच व्हिडिओमध्ये उलगडा झालाय. मधुभाऊंच्या हातातला फोटो नागराजने हिसकावत मधुभाऊंचा केलेला खून. फोटो मधली प्रतिमा दिसते आहे, तन्वीर दिसते आहे आणि अशामुळे आता काय खुलासा होणार सगळं काही पाहूयात. इकडे आता अज्ञात व्यक्तीने सायली आणि रविराज यांना एकाच वेळेला लेटर पाठवलेलं असतं आणि आता सायली आणि रविराज यांना लेटर पाठवत मधुभाऊंचा खरा कोणी कोण आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या कॅफेमध्ये जाऊन भेटा. तिथे तुम्हाला सत्य समजेल आणि त्यानंतर तुम्हाला पुरावा सुद्धा मिळेल. त्यानंतर आता सायली आणि रविराज एकमेकांच्या समोर येतात. तेव्हा रविराज सांगायला लागतात की काय ग सायली, काय आहे हे? म्हणजे मला हे असं लेटर आलंय आणि त्यात तुझं नाव लिहिलेलं आहे. म्हणूनच मला आता एक गोष्ट कळत नाही की हे सगळं करणारं कोण आहे आणि त्यासाठी मी तुलाच भेटायला आलो. त्यावरती सायली सांगू लागते की काका, मला सुद्धा हे लेटर आलेलं आहे. तेव्हा रविराज सांगायला लागतात की हे बघ बाळा, तू त्या कॅफेमध्ये येणं बरोबर नाहीये. म्हणजे तो कॅफे म्हणजे एक बार आहे, त्यामुळे तू तिकडे येऊ नकोस. मी आहे ना, मी तिकडे जातो आणि तुला जी काही अपडेट आहे ना ती अपडेट कळवतो. असं म्हटल्यानंतर सायली सांगते की ठीक आहे. आता तोपर्यंत महिपत नागराजला भेटलेला असतो. नागराजला महिपत ज्या वेळेला भेटतो त्याच वेळेला नागराज सांगतो की हे बघ महिपत, तुझी 2 माणसं माझ्या सोबत दे. तुझ्या 2 माणसांना माझ्या सोबत दे म्हणजे काय माहितीये का, मी त्यांना प्लॅन समजावून सांगतो. कारण मधुकर पाटलांवरती लक्ष ठेवायला मी त्यांना वॉर्डबॉय बनवून तिकडे पाठवतो. काही झालं तरी ते त्यांच्यावरती लक्ष ठेवतील आणि मग लक्ष ठेवल्यानंतर आपलं काम सोपं होईल. त्यावरती महिपत म्हणतो की ठीक आहे, तुला मी त्या 2 माणसांचा पत्ता देतो. असं म्हणत ती 2 माणसं तुला त्या कॅफेमध्ये भेटतील. हा कॅफे तोच असतो ज्या कॅफेमध्ये नागराज आणि ती 2 माणसं एकमेकांना भेटायला येणार असतात. मग आता नागराज त्या कॅफेमध्ये येतो. नागराज जेव्हा त्या कॅफेमध्ये येतो त्या माणसांना भेटायला लागतो. त्याच वेळेला नागराज कॅफेमध्ये आल्यानंतर रविराज त्याच्या मागोमाग येतो. महिपतच्या माणसांना नागराज सांगत असतो की हे बघा, काय करायचंय तिकडे वॉर्डबॉय म्हणून मी तुमची एंट्री करणार आहे. मी तुमची एंट्री केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही ताबडतोब लक्ष ठेवायचं आहे, ते म्हणजे मधुकर पाटलांवरती. मधुकर पाटील काही झालं तरी म्हणजे शुद्धीवरती येतोय किंवा त्याच्याविषयी काही अपडेट असेल ती अपडेट मला कळवायची आहे. कळतंय का? असं म्हणत नागराज जेव्हा त्या माणसांना बोलत असतो त्याच वेळेला रविराज तिकडे पोहोचलेले असतात. रविराज विचार करतात की नाही, हे सगळं काही मला इकडे आणण्यामागचं कारण म्हणजे नागराज खुनी असू शकतो का? पण कसं काय, नागराज हे सगळं काही का करेल? नागराजची आणि मधुभाऊंची दुश्मनी तरी काय? मग हे सगळं काही असं असेल तर नागराज या माणसांना मधुभाऊंवरती लक्ष ठेवायला का सांगतोय? आणि तो म्हातारा शुद्धीवरती आला की लगेच कळवायचं, तो उठून काही बोलायला नको आहे. त्याच्या तोंडून गटार ओकण्याच्या आधी सत्य समोर आलं तर आपलं काही खरं नाही. आता इकडे रविराज विचार करायला लागतात की काय आहे नक्की हे? म्हणजे तो जे काही बोलतोय त्यावरती मला आता विचार केला पाहिजे. म्हणजे आता मला हिंट देणाऱ्या व्यक्तीने बरोबर सांगितलेलं आहे. या सगळ्यामध्ये ती व्यक्ती तुम्हाला तिकडे सांगेल काय ते? आता रविराज विचार करतात की ते काही नाहीये. मला जर का नक्की शहानिशा करून घ्यायची असेल, ही शहानिशा करून घेण्यासाठी मी ना नागराज समोर स्पष्टपणे बोलतो. त्याला विचारतो, बघू तो काय सांगतोय ते. असं म्हटल्यानंतर आता नागराज घरी येण्याची रविराज वाट पाहतो. नागराज घरी आल्यानंतर रविराज म्हणतात की नागराज, तू कुठे गेला होतास? त्यावरती सुमन म्हणते की सकाळी मला काहीच न सांगता हे गेले होते. कुठे गेला होतात तुम्ही? त्यावरती नागराज म्हणतो की कामासाठी गेलो होतो. तुम्ही इतके हायपर का होताय? त्यावरती रविराज म्हणतात की अरे, मी त्या कॅफेमध्ये गेलो होतो ना, तेव्हा तू मला दिसलास. तेव्हा नागराज म्हणतो की नाही दादा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी त्या कॅफेमध्ये कशाला जाईन?
असं म्हटल्यानंतर रविराजांचा संशय बळावतो. जर का हा त्या कॅफेमध्ये काही वेगळं काम करायला गेला नव्हता, किंवा ह्यांनी बोललं असतं, किंवा जे काही आहे त्यांनी सांगितलं असतं ना, हा सांगत नाहीये याचा अर्थ की हाच आहे त्या कॅफेमध्ये जाऊन याने काहीतरी कारस्थान केलं आहे. ही श ही गोष्ट 100% खरी आहे आणि मधुभाऊंच्या खुनात याचा हात आहे. पण असं तसं करून मला चालणार नाहीये. काय सत्य आहे हे मला जाणून घ्यायलाच पाहिजे. मित्रांनो, आता रविराज सत्य कसे शोधून काढतील हे पाहण्यासारखं असेल.